तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता जस्ट उठलो आहे आणि अजून फ्रेश वगैरे व्हायचं आहे. आणि आजचा ब्लॉग कुठे बाहेर वगैरे जाण्यावरती काय नसेल, तर आजचा ब्लॉग नॉर्मल ब्लॉग असेल. तर आता जातो, जरा फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आता मी फ्रेश वगैरे झालो आहे आणि मी जरा बाहेर आलेलो. आपल्या आउटडोर जे पॉन्ड आहेत त्यांना मासे आहेत त्याला खाण्यासाठी लागलेलो बाहेर. आणि आता मी जस्ट बघितलं त्यावरती ते स्नेल एवढा आहेत ना, तुम्ही बघा जरा इथे चेकआउट करा. हा बघा मित्रांनो, हा जो तुम्हाला इथे गोळा दिसतोय ना सगळा, हा स्नेलचा आहे. आणि बाय द वे आपले फिश आहे त्याच्यात, फ्राईज भरपूर आहे त्याच्यात, गप्पीचे छोटे 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 एकदम. आणि हे बाय द वे सगळे ते एक्झॉटिक आपण मागवलेले ते आहेत, सध्या मी इथे ठेवलेत कारण की अजून फ्रीज मला भेटलेलं नाही आहे. त्याचा ते गणपतीत येईन तेव्हा मी तेव्हाच सगळं ते करेन, कारण की तेव्हाच आपल्याला तो आपला 5 फीटचा ॲक्वेरियम आहे ना, तो पण सेटअप करायचा आहे. माहिती आता त्याच्यात मी HD व्हाईट आणि थायवान ब्ल्यू असे 2 गप्पीचे होते ते ठेवलेत त्याच्यात तात्पुरते. तर बघू आता, कदाचित मी आजच अरबाना जो आहे ना त्यात सोडून देईन गणपतीपर्यंतसाठी, जेणेकरून त्याची ग्रोथ पण जरा चांगली होईल. तर असा विषय आहे. तर स्टेट येऊन आपण ते पण काम आजच करू. त्याच्या आधी आपण सगळ्या स्नेल आहेत ना त्या बाहेर काढू, जेणेकरून आपली जी कमळांची ही पानं आहेत ना ही अशी खाल्ली जाणार नाहीत. तर त्यांना सगळ्यांना बाहेर काढू आपण आणि जरा माशांना खाणं देऊ आणि तुम्हाला मासे दाखवतो केवढे झालेत ते. आता त्याच्याने मित्रांनो आपल्याला एक ट्रायपॉड लागेल माझा जो आहे तो, कारण की एका हाताने मी दाखवू शकत नाही, एका हातात कॅमेरा धरून एका हाताने खाणं टाकू शकत नाही. तर ट्रायपॉड घेऊया पहिला आपण. तर मित्रांनो, मी ट्रायपॉड आणला आहे आणि आता जरा ट्रायपॉड सेट करूया एका चांगल्या जागेवरती आणि तुम्हाला दाखवतो मासे किती आहेत ते. स्नेल पण काढायचे आहेत. आणि तिकडे बाय द वे ते जे फ्रीज आहेत ना, तिथे एक फ्रीज आहे आणि तिथे एक द्रोण आहे. तर त्या द्रोणीत आणि एक फ्रीजमध्ये मी एक गप्पी आणलेला, जरा एक्झॉटिक टाईपच आहे, मी तुम्हाला बाहेर काढून दाखवत होतो. त्याच्यात आपण जरा हे काम करूया इथलं आणि मग तुम्हाला मी तिकडे घेऊन जातो. तर मित्रांनो, आपण आता जरा ह्या स्नेल आहेत ना सगळं काढूया. ही जी जाळी आहे ना, ही जी जाळी आहे ना ही आउटडोर यूजसाठी आहे. तर आपण पहिल्यांदा स्नेल काढूया बाहेर. नाही उचलूया स्नेलच्या बघा मित्रांनो, यांचा काय उपयोग नाही आपल्याला, त्याच्यामुळे आधी आपण इकडे बाहेर सोडून देणार आहोत. तर जातील ऑटोमॅटिक कुठेतरी. अजून तर आता स्नेल तरी काढलेले आहेत मित्रांनो. आपण आता जरा फिडिंग करूया माशांना आणि तुम्हाला दाखवतो जस्ट मासे किती आहेत ते. तो मित्रांनो, तुम्हाला जस्ट दाखवतो जरा पुढे घेऊन अजून. ते पण असतील. आणि एक कमळ आहे बाय द वे. ते मित्रांनो, कॅमेऱ्यात एवढे दिसत नाही आहेत नीट, पण असं जर का तुम्ही प्रत्यक्षात बघितलात ना तर लिटरली ते भरपूर आहेत. आणि आता तिकडे पण जाऊया. तिकडचा मी तुम्हाला जो मेल आणलेला आहे तो पण दाखवतो आणि इकडे कोब्रा गप्पी आहेत ते पण दाखवतो. बघा मित्रांनो, एकदा चेक करा इथून जवळून. आणि कॅमेऱ्यात नीट दिसत नाहीत, तोच विषय आहे.
ते बघा तिकडे जे आहेत ना त्या सगळ्या फिमेल आहेत, फुल लोडेड आहेत आणि जम्बो आहेत. आणि आपल्या हे इथे आहेत. हा जो मेल आहे ना तो मी आता नवीन आणला आहे, तर तो मी तुम्हाला बाहेर काढून दाखवतो. आणि ह्याच्यात आहेत ना ते जरा एकच ब्रीड झालेली आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवतो. आणि ह्याच्यात आपले कोब्रा आहेत, ह्याच्यात कोब्रा आहेत, मिक्स आहेत, तर ते पण तुम्हाला मी दाखवतो. होतो तुम्हाला मी तो काढून मेल, तो आता फक्त दिसू दे मला. ह्याच्यात पण जरा भरपूरच झालेत. आय गेस नाही म्हणलं तरी मित्रांनो याला एक 9-10 महिने झाले असतील. मी हे गप्पी जेव्हा आणलेले ना तेव्हा टाकलेले. हा बघा मित्रांनो भेटला, हा बघा, हा बघा. तर आता त्याला पण जरा घेऊया. ही गाणी ह्या ग्लासात टाकूया. जस्ट 2 मिनटं तुम्हाला मी दाखवतो. हे मासे सोडतो पहिले खाली, हे चेक करा. आणि आता हा मासा चेक करा तुम्ही मित्रांनो. हा बघा, कॅमेरा फोकस नाही करत आहे. हां, हा बघा. त्या वरच्या नावावरती जाऊ नका मित्रांनो तुम्ही, तो आमच्याकडे एक पडलेला होता नुसता, तर तो ग्लास आहे. सॉरी, ते पाठीच फिरतो. हा बघा, एक्झॉटिकच आहे तसा. आणि एक ह्याच्यात आहे, तर तो पण मी तुम्हाला दाखवतो. पण बाय द वे पण आधी ह्याला सोडून टाकू ह्याच्यात का, तर पाणी घाण आहे. 2 मिनटं पाणी घाण आहे मित्रांनो. पण ह्यांना खाणं घालून दाखवतो आणि ह्याच्यातले पण तुम्हाला मासे दाखवतो. 2 मिनटं फक्त मित्रांनो, ह्यातले तुम्हाला मासे दाखवतो. खाणं हे इथे जस्ट इथे आहेत सगळे, इथे आहेत, इकडे आहेत तसे अजून. हो माहिती आहे, पण बाय द वे अजून पाहिजे तसे झाले नाहीत. आणि इकडे आहेत हे सगळे कोब्रा आहेत. आणि तुम्हाला मी त्याने मित्रांनो मी तुम्हाला जाळी काढून दाखवतो नीट ह्याच्यासारखेच, म्हणजे तुम्हाला क्लिअर समजेल. आणि तिकडे एक आहे आपला जो फ्रीज, तो तिकडे आहे ना फ्रीज, त्याच्यात चिली रेड आहेत, बिग इयर, तर ते पण आहेत. ते पण मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यात आपण तुम्हाला हे दाखवूया. आणि ह्याच्यात एक नवीन टाकला मी, तो पण दाखवतो तुम्हाला त्याच्यात. हे बघा मित्रांनो, तर ह्याच्यातले चेकआउट करा फक्त तुम्ही. सगळे कोब्रा आहेत. कॅमेऱ्यात मित्रांनो ते नीट दिसत नाही कलर त्यांचा, आणि जर का रिअलमध्ये प्रत्यक्षामध्ये बघतो ना तर त्यांचा कलर एक नंबर दिसतो. हे आता तुम्हाला दिसतो आहे. आणि त्याच्या आधी मित्रांनो ह्याच्यात भरपूर झालेले, भरपूर म्हणजे कचरा झालेला. अनफॉर्च्युनेटली मी कॉलेजला होतो आणि पप्पांना पण आई पप्पांना वेळ नसतो, त्याच्यामुळे याच्यावरती झाकण टाकूनसुद्धा आपला खंड्या बक्षीस असतो ना तो सगळं घेऊन गेला मासे. काय समजलं नाही. पण आता बाहेर जरा परत ब्रीड होत आहेत ते हळूहळू, त्याच्यामुळे आता मी ठरवलं जरा पाण्याची लेवल खालीच ठेवायची, जेणेकरून माशाला ते चोचेंदून मासे घेता येणार नाही. आणि आता बाय द वे त्याच्या पावसाळ्यात ज्यामुळे पाणी चालू शकतं फुल, तरी म्हणजे मी कमीच ठेवतो. आणि पाऊस पडल्यामुळे ते परत पाणी फुल भरलं जातं, त्याच्यामुळे मी खालीच ठेवायचा प्रयत्न करतो. कारण की मी डकवीड वगैरे आणलेली सगळी वाहून गेली आहे खाली. आता काय माहीत नाही, कारण की पावसात वाहून गेले मासे की पिल्लं की कोणी पक्ष्याने नेली, पण पक्ष्यानेच नेली असावी, कारण की मोठे मोठे गप्पी पण होते, ते पण सगळे माझे इथले गेले. बाय द वे तुम्हाला मी आता तो एक जो गप्पी आणला ना तो दाखवतो इथला. आता त्याच्या हा बघा, जस्ट 2 मिनटं मित्रांनो. ह्याच्यात आहे तर बघा, तर फक्त त्याला काढायचा म्हणजे ना मोठा विषय आहे, विश्वास आहे म्हणजे ना विषय आहे. फक्त 2 मिनटं जरा होतं इथे, बघूया आपण जमतोय का आपल्याला काढायला तो. हा बघा, ओके आला. जाळी पण खाली गेली. असं नाही, आपण डिक करूया बरं. हा बघा, हा बघा, हा बघा.
मित्रांनो आताही सध्याला कंडिशन तरी आपल्या पॉन्डची अशी आहे. हां, आणि एक गोष्ट, आपल्या जरा लूकवरती जाऊ नका केसांच्या, कारण की काल रात्री जरा तेल लावलेलं तर मॉलिश केलं त्यामध्ये तसंच राहिलं. आणि आंघोळ पण अजून केलेलं नाही मी. आणि सगळ्यात जास्त मासे बघितलं तर आत्तापर्यंत तर आपल्या ह्याच्यातच आहेत पूर्ण, पण माझ्या त्याच्यात बेडकं पण आहेत. ही बघा, यांना किती जरी काढलात ना तरी पण ते त्यात जातात परत. आता लास्ट ऑप्शन आहे एक, तो म्हणजे यांना काढायची भरायची आणि लांब ते परायण आमच्या तिथून गेला तर त्याच्यात सोडून द्यायचे, जेणेकरून ते वाहत जातील, दुसरीकडे जातील जेणेकरून. तर असा सगळा विषय. बाय द वे तुम्हाला मी तिकडचं पण एक पेअर आहे दाखवतो. तिने एक फ्राय दिला आणि तिथे लोडेड आहे, तर ती पण एक आय गेस या 4 ते 5 दिवसात अंडी पिल्लं सोडून देईल. तर दाखवतो मला. ही बागेची हालत जरा परवाच्या पुरामुळे जरा बिकट झाली आहे. इथं आपला सेटअप होणार आहे तो उभा. जरा मी फोपळावरती आणून टाकलेले. फक्त मित्रांनो मला फ्रीज भेटत नाहीत, तर तो विषय. फ्रीज भेटला ना मित्रांनो की आपण ते सगळं काम करून देऊ एकदम डनमध्ये. आणि ही बघा एकच आहे बाय द वे, पेअर आहे एक. आणि त्यांनी एक फ्राईज दिलेलं ते एक आहे ह्याच्यात, झालं आता थोडं मोठं. त्याचा लिटरली आता कॅमेरा त्याच्यामुळे दिसणार पण नाही त्याच्यात, असा विषय. पण बघूया, लेट्स ट्राय. दिसतंय काय? दिसत तर नाही कुठे. हा ते बघा, ते बघा, ते आता तसं मोठं झालं आहे. आणि जे शार्क होते ते आपल्या त्या पॉन्डमध्ये विहिरीतच आहेत, पण ते आता आपल्याला बायदावी दिसणार नाहीत. तर कारण की पाणी फुल झालं आहे विहिरीतलं आणि जास्त शार्क जास्त तळाला असतं. तर जेव्हा मे महिना येईल, म्हणजे आता मे महिन्यात आपल्याला ते मासे काढायला लागतील बाहेर, कारण की विहीर पूर्ण आटते आमची. आता ह्यावेळी बघूया, ह्यावेळी तर जास्त आटली नव्हती. आता पुढच्या मे महिन्यात बघूया किती आटते, तर त्यावर आपलं ठरेल सगळं. आणि अजून एक मित्रांनो विषय असं सांगायचं तुम्हाला की आपण जो सिल्वर आरवाना आणलेला तो अनफॉर्च्युनेटली त्यांनी उडी मारलं. गॅप जास्त नव्हती, गॅपवरती मी काच ठेवतो त्याच्यावरती 1 ते 1.5 इंचाचीच गॅप होती. तर त्यातून त्यांनी उडी मारलं आणि तो सकाळची उडी मारल्यामुळे आम्ही कोण उठलेलं नव्हतं. म्हणजे पहाटे 3 ते 5च्या दरम्यान त्यांनी उडी मारलं, किंवा रात्री आम्ही झोपल्यानंतर पण मारली असेल. तर आम्ही सकाळी उठून आईने बघितल्यानंतर तो मेलेला होता. त्यानंतर मग 2-3 दिवस तो टँक आहे ना, फिश टँक, तो खालीच होता. तर आता मी परवाच रत्नागिरीत गेलेलो, तेव्हाच मी हे गप्पी आणलेत. आणि मॉली पण आणले बाय द वे एक पेअर. ते आता मॉली ह्याच्यातच आहेत पण ते दिसत नाही आहेत. तर मॉली आणलेले त्यासोबतच. तर विषय असा होता की त्याच्यानंतर मी आता अल्बिनो आणला, अल्बिनो सिल्वर अरवाना आणला. त्याची मला अराऊंड कॉस्ट गेली तुम्हाला सांगतो 2100 रुपये. तर आम्ही रत्नागिरीच्या पूर्ण जास्तीत जास्त चौकशी केली तिथं आम्हाला 3000 रुपये सांगितले. पण आम्ही रत्नागिरीला मारुती मंदिरमध्ये गेलो ना, ते आम्हाला स्वस्त भेटले. 2100 रुपयाला तो भेटला. मग विचार केला की आता आपण आलोच तर घेऊन टाकूया. आणि गेलेलो खास त्यासाठीच, तो मासा जाण्याला गेलेलो खास. आणि आपण तो फिश टँक सेटअप झाल्यानंतर आपण एक RTG अरवाना किंवा असा गोल्डन पर अरवाना एक घेऊ, मोठा असा 5-1 इंचापर्यंत, जो त्याच्यासोबत राहील. आणि त्याचा शेप पण जरा वेगळा असतो, त्याच्यामुळे जरा रेअर वाटतं तो. तर ही एक अपडेट तुम्हाला द्यायची राहिलेली. आणि आता मी अजून पॉन्डचे द्यायचं, कारण की ह्यांच्यावरती सगळं कवर टाकायला लागेल आता, नाही तर बेडकंच जातात मित्रांनो ह्याच्यात. बेडकं मित्रांनो बारीक पिलं असतात ना, ते फ्राईज ते सगळे खाऊन टाकतात. तर तो विषय काय. आता त्याच्याला जरासं पाणी कमी करूया आपण आणि वरती झाकण टाकून हे पॅक करून देऊया. आणि बाहेर उन्हाळ्यात जरा जास्त जाळी आणायला लागेल मला उन्हाळ्याच्या दरम्यान. आता पावसाळा आहे तोपर्यंत चालतं, म्हणजे पाऊस जोपर्यंत नद्यांना वगैरे पाणी आहे, जोपर्यंत नद्यांचं पाणी आटत नाही तोपर्यंत तरी आपल्याला चालू शकतं. नंतर मग आपल्याला याच्यावरती जाळी एकदम थिन जाळी असते ना, बारीक, तिथे टाकायला लागणार आता सगळीकडे आणून. कारण की पुढचा फिश आहे त्याच्यावरती पण मी जाळीच टाकायचं प्लॅनिंग करणार आहे. आणि त्या फ्रीजचं सेटअपचं अजून 5 फ्रीज आणायला लागतील, 5-6 फ्रीज आणायला लागतील. तर तो पण सगळा सेटअप करायचा आपल्याला. मित्रांनो मी जस्ट तुम्हाला एक्झॉटिक गप्पी जे घेतलेले ना, त्यातले दाखवतो कसे घेतलेले ते. हे 4 टप आहेत आणि तिकडे 2 पेअर आहेत, म्हणजे टोटल 7 मागवलेले आहे. 7 पेअर मागवलेले आहे आपण मागे एकदा. तुम्ही ब्लॉग बघितला असाल तर तो बघा, मी लिंक देईन ह्या ब्लॉगमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये. तर तो ब्लॉग बघा. तुम्हाला बाय द वे आता मी घेतले जे मेल आहेत ना ते काढून दाखवतो, किती ब्युटिफुल आहे ते बघा. बाय द वे अजून काय जे मेल आहेत ना त्यांचा कलर प्रॉपर असा आलेला नाही का, आता काय माहीत नाही, किंवा कशामुळे आला काय माहीत नाही, की माझ्यासोबत स्कॅम झालं काय मला माहीत नाही अजून. पण मला वाटतं येईल, कारण की पहिल्यापेक्षा थोडासा फरक आहे त्यांच्यात. पहिले पूर्ण डलच पडलेले, त्याच्यामुळे आता जरा डार्क दिसायला लागले. तुम्हाला दाखवतो बाय द वे ते काढून बाहेर. तर मित्रांनो पहिलं तर हे सगळं आपल्याला उचलायला पाहिजे. उचलून ते ठेवून तात्पुरता.
पाणी भरून या. बघा मित्रांनो, हा पहिला आहे. एक्झॉटिक आहे हा गप्पी. अजून आहेत ते अजून दाखवतो तुम्हाला मी काढून जस्ट 2 मिनिटं. त्याच्यावर आपल्याला पाणी पण जरा क्लीनिंग करायचं सगळं. पण त्याच्यासाठी तुम्हाला मी सगळे मासे दाखवतो. हा बघा मित्रांनो, हा एक आहे. बाय द वे अजून ह्याचा कलर यायचा आहे फुल. पाहिजे तर चालू नाही, कॅमेऱ्यात नीट दिसत नाही. ब्ल्यू आहे, थायवान ब्ल्यू आहे हा. कॅमेऱ्यात तो ब्लॅकच दिसतोय तुम्हाला. बाय द वे मला क्लिअर दिसतो. एक आहे हा एक आहे मित्रांनो. हा बघा, हा पर्पल आहे. पर्पल बेरी डंबो ड्रॅगन. पण अजून बाय द वेचे कलर अजून आलेले नाहीत. पाहिजे तसे 3-4 महिन्यात कलर येतील अशी मला अपेक्षा आहे, किंवा या पुढच्या 1-2 महिन्यात कलर येतील अपेक्षा आहे. मित्रांनो, बाकीचे काय आहेत ते मोसॅक ब्लॅक आहे. त्याच्यानंतर तिकडे HD व्हाईट आहे. त्याच्यानंतर एक तुम्हाला सांगतो, एक थायवान ब्ल्यू आणि एक HB ब्ल्यू असा एक आहे. आणि तिकडे आहे तो चिली रेड आहे मोसॅक. ते मी 160 ला घेतलेली. त्याच्यामुळे ती काही एवढी खास दिसत नाही, पण ते जर भरपूर झाले त्यानंतर ते भारी दिसतील. अजून एक मला अजून आणायचं प्लॅनिंग आहे माझा मित्रांनो. प्लॅटिनियम डंबोयर वगैरे असतात ना तसा, पण ते आधी नाही. जरा आपलं कॉलेज वगैरे नीट होऊ दे, त्याच्यानंतर मग आपण आणायचं प्लॅनिंग करू दे. त्याच्याआधी आपण जरा मित्रांनो, हे सगळं पाणी आहे ना, सगळं आतून घाण झालं. पूर्ण दाखवतो तुम्हाला मी. बघा, हे सगळं पाणी नाही, खाली घाण झालं आहे. तर ते सगळी घाण काढूया. तर ती सगळी घाण काढूया आपण आणि पाणी क्लीन भरूया आणि मग व्लॉग आपण एंड करून टाकू आजचा. तर मित्रांनो, आता सगळा सेटअप जरा क्लीन केलं आहे. सगळे खालची नॉर्मलची घाण काढलेली आहे. ह्याच्यातलं पाणी फुल भरलेलं आहे, ते कमी केलं आहे. ह्याच्यात पाणी पूर्ण कमी करून फिल केलं आहे. त्याच्यात पण पाणी पूर्ण कमी करून फिल केलं आहे. ह्याच्यातलं पण पाणी कमीच केलं आहे बाय द वे. आणि हे आपले सगळे पॉन्ड आहेत. अजून भारी भारी पॉन्ड होतील. तर असेच नवीन नवीन ब्लॉग बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि ह्याच्याच अपडेट बघण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. आणि आत्ता मी अजून एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स करायला जाणार आहे, तर जो मी पहिल्यांदाच करणार आहे माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातला. तर तो पण ब्लॉग आपल्या चॅनलवरती पडेल. तर असेच नवीन नवीन ब्लॉग बनवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.